संपूर्ण जगात 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचं स्मरण केलं गेलं। त्याचप्रमाणे दरवर्षी मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी पुतळ्याजवळ तसेच शहरातील विविध विहारांमध्ये हजारो अनुयायी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत असतात। मात्र यंदा कोरोनाचा सामना करण्यासाठी समाज बांधवांसह प्रशासनही सतर्क असून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी अनुयायांनी आपापल्या घरातच बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले होते। सोशल मीडियावरून यासंबंधी फोटो किंवा चलचित्र टाकावेत। बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ, विहारांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी 50 व्यक्तींपेक्षा जास्त अनुयायांनी गर्दी करू नये। आपापल्या घरातच बुद्धवंदना, त्रिसरण पाठ घेऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करावे आणि शासनाने हाती घेतलेल्या कोरोना विरुद्धच्या लढ्यास हातभार लावावा म्हणून धारणीकरांनी त्याचे काटेकोरपणे पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले। याप्रसंगी प्रामुख्याने ॲडव्होकेट सुभाष मनवर, पंकज मोरे, आनंद इंगळे, रणजित कांबळे, राजाभाऊ वानखडे, विनोद वानखडे, वामनराव भारसाखडे, धर्मपाल चतुर, बाबाराव दहिजे, रवी पाखरे, नंदू मोहोड उपस्थित होते। विश्व शांती बुद्धविहार येथे आज दिनांक 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।